पाहिलत का मंडळी, ताट बघा कसं सुंदर सजलेलं आहे। गरमागरम गावरान झणझणीत चिकन, सोबतच ज्वारीची भाकरी, चिकनची उकड। अशा या चिकनच्या झणझणीत रश्श्यामध्ये भाकरीचा काला करून खाण्यात एक वेगळीच मजा असते। तर हे झणझणीत गावरान चिकन मी कसं बनवलं चला मी सांगते तुम्हाला। तर सुरुवातीला मी इथे घेतलेलं आहे चिकन, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला हे चिकन बॉईल करून घ्यायचं आहे, पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा, चांगलं परतून घ्यायचं। कांदा परतल्यावर याच्यामध्ये घालायचं आहे चिकन आणि हे चांगलं याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आपल्याला। हाय फ्लेम वरती 5 मिनिटं मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत ह्या चिकनला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चिकन रश्श्याला एकदम छान चव येते। आता गॅस मीडियम टू लो फ्लेम वर आपल्याला ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं। ही पूर्णपणे आपली गावरान पद्धत आहे। गावाकडे चिकन असो किंवा मटण अशाच पद्धतीनं केलं जातं। हे बघा मस्त हळद आणि मीठ याला लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, पण सुरुवातीला याच्यावर आपल्याला ताट ठेवायचं आणि ताटावर पाणी घालायचं आहे, म्हणजे या ताटावर पाणी गरम होतं आणि हेच पाणी आपल्याला चिकन शिजण्यासाठी वापरायचं आहे। परत झाकण ठेवून त्याच्यावर पाणी घालून घ्यायचं, म्हणजे जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं ते गरम पाणी आपल्याला वापरता येतं। आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे घेतलेले आहे खोबऱ्याचे काप, धने, दालचिनी, चक्रीफूल, जायपत्री आणि दगडफूल, तसेच 2 लवंगा सुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत। आणि आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ, सोबतच लागेल एक मोठा कांदा। आता सुरुवातीला कांदा आपल्याला तव्यावर चांगला भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। आता ह्याच्यामध्येच आपल्याला खोबरं सुद्धा घालून घ्यायचं आणि हे दोन्ही एकसाथ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खरपूस हे भाजून घ्यायचंय आपल्याला। असा छान याला कलर आला की याच्यामध्ये आपल्याला बाकीचे खडे मसाले ते घालून घ्यायचे। ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आपल्याला। मसाले चांगले भाजलेले असले की आपला रस्सा एकदम मस्त तयार होतो। हे झालेलं आहे, मी काढून घेतलं ते। आणि आता चण्याची डाळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं। चण्याची डाळ इथे याच्यासाठी वापरली आहे कारण ह्याच्यामुळे आपला जो रस्सा आहे तो मस्त घट्ट होण्यास मदत होते। आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय। मिक्सरमध्येच आलं, लसूण आणि कोथिंबीर घातली, असं याचं छान वाटण करून घेतलं। चिकन हे आपलं चांगलं शिजलेलं आहे। त्याच कढईमध्ये तेल घातलं आणि वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे सुके मसाले, आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं। कलर साठी मी इथे घातलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, म्हणजे आपल्या रश्श्याला छान रंग येतो। ह्याच्यामध्ये कुठलाही गरम मसाला किंवा रेडीमेड मसाला वापरण्याची गरज नाही। त्यामुळेच आपल्या हा जो रस्सा आहे चिकनचा हा अगदी गावाकडच्या सारखा तयार होतो, याला छान गावरान चव येते। आता ह्याच्यामध्ये आपण बॉईल करून घेतलेलं चिकन आपल्याला घालून घ्यायचं आहे। जेवढा पातळ रस्सा हवा त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार याच्यामध्ये परत मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 मिनिटभर रस्सा हा उकळून घ्यायचा आहे। बघा 5 मिनिटानंतर हा रस्सा मस्त तयार झालेला आहे, आपला गावरान झणझणीत चिकनचा रस्सा। मस्त तर्री याला आलेली आहे
आणि चिकन हे आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण ताट वाढायला घेऊया. ताटामध्ये मी घेतलेला आहे मस्त गरमागरम भाकरी, भात आहे, चिकनची उकड आहे, निंबू आणि आपलं सॅलड. तर अशा या झणझणीत रश्श्यामध्ये भाकरीचा काला करून खाण्यात वेगळीच मजा येते. तुम्ही पाहू शकता ताट किती मस्त इथे सजलेलं आहे आपलं. यासोबतच आता मी इथे घेतलेली आहे कच्ची मेथीची भाजी. ही सुद्धा चिकन किंवा मटन बरोबर खाण्यामध्ये खूप मस्त लागते. आमच्या गावाकडे अशी मेथीची भाजी घेतली जाते खाताना. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.